प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपणा सर्वांना सलाम. मार्गाकरिता प्रकाश या कार्यक्रमात विश्ववाणी परिवारातर्फे आम्ही आपले सहर्ष स्वागत करीतो. परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. नित्यतयाच्या पवित्र स्थानी जाऊन त्याला स्तवा, सामर्थ्याचा प्रसरतयाचा आणून ध्यानी स्तवा. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा. कर्णा वीणा सतार घेऊन, कर्णा वीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा. आजच्या मन्ना करता देवाचे वचन थेसलोनिकरास पहिले पत्र याचा 5वा अध्याय 16 ते 23 वचने. पहिले थेसलोनी अध्याय 5 16 ते 23 ही वचने. सर्वदा आनंदित असा, निरंतर प्रार्थना करा, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे. आत्म्याला विझवू नका, संदेशाचा धिक्कार करू नका, सर्व गोष्टींची पारख करा, चांगले ते बळकट धरा, वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमन समयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊ. प्रभू परमेश्वर ह्या वाचलेल्या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकास आशीर्वाद देऊ. ख्रिस्तातील माझ्या प्रियांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त व तारणारा येशू ख्रिस्त याच्या श्रेष्ठ नावात आपणास सलाम. आजच्या मननाचा मुख्य विषय आहे की आपण सर्वदा परमेश्वराशी जुळलेले असावे. प्रियांनो, देवाची इच्छा केवळ आपण तारण पावावे एवढीच नाही, तर आपण त्याच्याशी सर्वदा जुळलेले असावे, म्हणजे त्याच्या सहवासात, त्याच्या सहभागितेत राहावे, तसेच त्याच्या इच्छेनुसार चालावे आणि पवित्र जीवन जगावे ही आहे संबंधी असलेली इच्छा. वचन 16 ते 18 मध्ये तो म्हणतो, ख्रिस्त येशूमध्ये तुमच्याविषयी हीच देवाची इच्छा आहे. होय, देवाची इच्छा आम्हा प्रत्येकासाठी स्पष्ट आहे. वचन 16 मध्ये सांगितलेलं आहे की सर्वदा आनंद करा. आमचा आनंद हा परिस्थितीवर नव्हे, तर प्रभूशी असलेल्या नात्यावर आधारित असावा. नेहम्या 8:10 मध्ये सांगितल्याप्रमाणे, कारण परमेश्वराविषयीचा आनंद तोच आमचा आश्रय दुर्ग आहे. म्हणून आम्ही म्हणतो की ख्रिस्तामधील आनंद हा आपले सामर्थ्य आहे. पुढे वचन 17 मध्ये पाऊल सांगतो, निरंतर प्रार्थना करा. होय, प्रार्थना म्हणजे देवाशी संवाद साधणे आणि देवाशी अखंड संगती राखणे अशी प्रार्थना आहे. म्हणून तुमचे प्रत्येक निर्णय, प्रत्येक गरज, प्रत्येक प्रसंग देवाकडे घेऊन जा
नंतर वचन 18 मध्ये पाऊल सांगतो देवाची इच्छा तो त्या ठिकाणी प्रकट करतो आहे, ती म्हणजे सर्व गोष्टी सर्व प्रसंगी देवाचे आभार माना. मग परिस्थिती अनुकूल असो किंवा प्रतिकूल असो, प्रत्येक परिस्थितीत देवाचे आभार माना. प्रियानो, आमचे कृतज्ञ हृदय देवाच्या सार्वभौमतेवर विश्वास ठेवते. पुढे पाऊल महत्वपूर्ण अशी दुसरी गोष्ट सांगतो आहे, ती म्हणजे देवाने आपल्याला दिलेल्या आज्ञा आपण पाळाव्यात. वचन 19 ते 22. लक्षात घ्या प्रियांनो, की देवाशी जुळलेले राहण्यासाठी आपल्याला देवाच्या आज्ञा पाळणे आवश्यक आहे. वचन 19 मध्ये पवित्र आत्म्याला विझवू नका असं सांगितलेलं आहे, म्हणजे आत्म्याच्या कार्याला विरोध करू नका. वचन 20 मध्ये संदेशाचा म्हणजे परमेश्वराच्या जिवंत वचनाचा धिक्कार करू नका. 21व्या वचनामध्ये सर्व गोष्टींची पारख करा व चांगले ते बळकट धरा. म्हणजे प्रत्येक शिकवण संदेश देवाच्या वचनानुसार आहे किंवा नाही याची परीक्षा करा आणि दैवी सत्य, पवित्रता आणि सद्गुण यांना दृढ धरून ठेवा. पुढे वचन 22 मध्ये पाऊल सांगतो की प्रत्येक प्रकारच्या वाईटापासून दूर राहा, म्हणजे पाप आणि पापाचे सर्व प्रकार टाळा. प्रियांनो, देवाशी जुळलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य काय आहे? ते म्हणजे पवित्र जीवन जगणे, त्याच्या इच्छा पाळणे, त्याच्या इच्छेप्रमाणे करणे. तिसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी पाऊल सांगतो आहे 23व्या वचनामध्ये, देवाने आपल्याला परिपूर्णपणे पवित्र करावे. होय, विश्वासणाऱ्यांच्या पवित्रीकरणाचं कार्य ते स्वतः पूर्ण करतो. आणि होय, पवित्रीकरण हे आमच्या प्रयत्नांपेक्षा देवाच्या कृपेचे कार्य आहे. तेव्हा आपला आत्मा, जीव, शरीर आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत निर्दोष ठेवूया. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय पवित्र पित्या, आजच्या वचनासाठी आम्ही आभारी आहोत. आम्ही प्रत्येक विश्वासणाऱ्यांनी तुझ्याशी जुळलेले राहण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, यासाठी की आम्ही देवाची इच्छा पूर्ण करणारे, देवाच्या आज्ञेचे पालन करणारे आणि देवाच्या कार्यावर विश्वास ठेवणारे असे व्हावे. म्हणून आम्हाला तू सहाय्य कर. आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या दुसऱ्या आगमन समयापर्यंत आमचं जीवन निर्दोष असावं म्हणून सहाय्य कर. प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. गाऊन त्याला स्तवा, गाऊन त्याला स्तवा, कर्णावीणा सतार घेऊन, कर्णावीणा सतार घेऊन, जगदीशाला स्तवा, जगदीशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, निरंतर परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा, परमेशाला स्तवा. आणि तुम्ही विश्वास धरून प्रार्थनेत जे काही मागाल ते सर्व तुम्हास मिळेल. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. पुन्हा ऐका, 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.